हाणामाऱ्या झाल्या, मोठा जमाव जमला, पोलीस स्टेशन बाहेर पोलिसांनी लाठीचार्ज केला. एवढे होऊन साधी एनसी देखील दाखल नाही. एसपी साहेब याला म्हणायचे काय? कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मारामारीची तक्रार देण्यासाठी दोन्हीही गट शक्ती प्रदर्शन करत आले व येताना एकदम आक्रमक झाले होते. या जमावाला पोलिसांनी पांगविले. याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील कांदा व्यापारी मयूर देवकर यांचा पुतण्या रितेश देवकर हा काल रवंदे येथे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रमात गेला असता त्या ठिकाणी काही तरुणांमध्ये वाद झाला होता. रितेश देवकर हा कार्यक्रम आटपून टाकळी येथे येत असताना त्याला ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण करत असल्याचे कांदा व्यापारी मयूर देवकर यांना सांगितले. ते आपला पुतण्या रितेश याला सोडवण्यासाठी गेले असताना मयूर याच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याच्या खिशातील 57,000 रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. त्याचीच तक्रार कांदा व्यापारी मयूर देवकर हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले असता कोपरगाव शहरातील स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटांची बाजू समजून घेत काही वेळातच पोलीस ठाण्याच्या आवारातच मांडवली घडून आणत दोन्ही गटातील वाद आपापसात मिटला असल्याचे जाहीर केले. असे असताना हाणामारी झाली हे नक्की. यात चाकू हल्ल्यात एक जण जखमी झाला हेही नक्की. यात पैसे चोरीला गेले असे म्हणतात. मग याबाबत शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बेकायदेशीर जमाव जमा झाला हेही 100% नक्की. मग असे असताना पोलीस ठाण्यात साधी एनसी ही दाखल होऊ नये म्हणजे नवलच म्हणावे लागेल. मग एसपी साहेब याला म्हणायचे काय? कुठे गेला तुमचा कायदा व ती सुव्यवस्था? त्यामुळेच नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल संशयास्पद भूमिका तयार होत आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवकर म्हणाले, माझं नाव मयूर विजय देवकर. माझा पुतण्या हळदीला गेला होता रात्री. तिकडे काय झालं त्यांचं काही माहित नाही. उत्सव मंगल कावला राहून त्याला तो येत होता. त्याचा मला कॉल आला का म्हणे भाऊ मला ब्राह्मणगावचे पोरं मारायला आले म्हणे. म्हणलं लहान पोरं असतील. मग मी एकटा गेलो तिथं टाकळीमध्ये. तर म्हणलं त्याला तो म्हणे मला घ्यायले. मग मी त्याला घ्यायला गेलो तिथं. त्याला घ्यायला गेलो तर अनुराग येवले लोकनियुक्त सरपंच ब्राह्मणगावचे त्यांनी गाड्या पिड्या लपवल्या होत्या पाठीमागं. त्यांनी डायरेक्ट अटॅक केला त्याच्यावर. तो 10वीलाच होता. त्याच्यावर डायरेक्ट अटॅक केला त्यांनी लहान पोरं. आता त्याच्या एकट्यावर अटॅक केल्यानंतर मी एकटाच होतो. मी त्याला ते सोडवायला गेलो तर त्यांनी मला मारलं. माझ्यावर हाणामाऱ्या केल्या. मग मला हाताला इथं चॉपर मारला त्यांनी. माझ्या खिशामध्ये 57,000 रुपयाची कॅश होती शेडची, कांद्याच्या शेडची. इथं मारेले डायरेक्ट विटा फेकून मारल्या. इथं सुजले, इथं मारेले. पाठीत पण मारलेलं आहे त्यांनी. डोक्यात विटा फोडले. डोक्यात अजून मुंगे येते. माझ्या डोक्यात विटा फोडलेले मुंगे येते. अनुराग येवले तिथं स्वतः होता. त्यांनी मग तो रणजित नन्नवरे होता. तो म्हणे अनुराग याची काही चूक नसताना याला मारू नको. तो म्हणे मला ब्राह्मणगावमध्ये अनुराग भाऊ म्हणते म्हणे. इथं मला भाऊ म्हणायचं म्हणे, अनुराग म्हणायचं नाही. मग त्यांनी अनुराग येवलेने स्वतःनी मारलं त्याला. मग तिथून मग आम्ही आलो. मग लय मारलं तिला. ते निघून गेले. खिशामधून काढून घेतले. शुभम येवलेने 57,000 रुपये कॅश काढून घेतलेले ते खिशामधून. त्याला म्हणलं काढू नको. त्यांनी चॉपर मारला आणि खिशात घालून 57,000 रुपये काढून घेतले. क्राईम रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.